नमस्कार मित्रांनो, अमोल बरिंगे यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर शिकणार आहे जे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी हेल्प करेल। तर आपण आज सुरुवात करूया त्याची शिकायला। आजचं जे स्ट्रक्चर आहे आपलं आय, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर ट्राइंग, त्याच्यानंतर येणार टू आणि V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप। इथे जर सब्जेक्ट चेंज झाला, इथे जर आयच्या जागी आपण इतर दुसरा जर सब्जेक्ट चेंज केला, आपण दुसरा सब्जेक्ट घेतला तर आपण काय इथं एमच्या जागेवर काय येणार आपण हे पाहूया। हे पहा, जसं एमचा यूज आपण कधी करतो जेव्हा आय हा सब्जेक्ट असते तेव्हा, इथचा यूज आपण कधी करतो जेव्हा आपण सिंग्युलर सब्जेक्ट असते तेव्हा, आणि आरचा यूज नेहमी प्लुरल सब्जेक्ट सोबतच करतो। यूचा यूज आपण कधी करतो आर सोबत करतो, कारण एक्सेप्शन मध्ये येते यू जरी सिंग्युलर असला तरी आपण त्यासोबत नेहमी आरच यूज करतो। आलं लक्षात। यानंतर आपण पुढे करूया। हे पहा, आपले सब्जेक्ट कोणते आहेत इंग्लिश वाले? आय, वी आय, यू आय, ही आय, शी आय, इट आय, दे आय, एखादा सिंग्युलर नाम आहे अंश, त्याच्यानंतर स्वरा, स्टुडंट्स, हे काय झाले सगळे सिंग्युलर। हे दोन सिंग्युलर नाव आणि एक प्लुरल नाव। एस म्हणजे सिंग्युलर, पी म्हणजे प्लुरल, एस म्हणजे सिंग्युलर, पी म्हणजे प्लुरल। हे पहा, मी रूल पण तुम्हाला सांगितली आहे। इथचा यूज आपण कधी करतो सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर, आरचा यूज कधी करतो प्लुरल सब्जेक्ट असेल तर। यू सोबत नेहमी काय घ्यावं लागते आर। एम सोबत काय आय असला तर काय कोणतं काय विवर्ब कोणता घ्यावं लागते एम। आलं लक्षात। आय एम ट्राइंग टू याचा अर्थ काय? मी एखादी कृती करण्याचा प्रयत्न कसा आहे। आय एम ट्राइंग टू स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहे। आय एम ट्राइंग टू रन, मी धावण्याचा प्रयत्न करत आहे। आय एम ट्राइंग टू ड्रॉ पिक्चर, मी पिक्चर काढण्याचा प्रयत्न करत आहे। आय एम ट्राइंग टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करत आहे। जोडो। आता आपण या स्ट्रक्चर पासून सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण आता शिकणार आहे। चला, पहिले काय घ्यायचं? आय, त्याच्यानंतर एम, त्याच्यानंतर ट्राइंग, त्याच्यानंतर टू, त्याच्यानंतर काय घ्यायचं? V1। आय एम ट्राइंग टू स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहे। याचा अर्थ होते मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहे। मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यानंतर आपण जर समजा या आयच्या जागी हे घेतला किंवा सिंग्युलर सब्जेक्ट घेतला तर इथं इज येणार, प्लुरल सब्जेक्ट घेतला तर इथं आर येणार, आणि यू जर घेतला इथं सब्जेक्ट यू जर घेतला असेल तर इथं आर येणार, जसे आपण रूल पाहिले त्यानुसार। हे पहा, मी आता ही घेतो ही, त्याच्यानंतर हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इज येणार। ही इज ट्राइंग टू वर्क, तो काम करण्याचा प्रयत्न करत आहे। तो काम करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यानंतर दुसरं सेंटेन्स, स्वरा इज ट्राइंग टू टीच, स्वरा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। स्वरा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे। यानंतर आपण आता या सेंटेन्स पासून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपल्याला पहिले सब्जेक्ट घ्यावं लागते, त्यानंतर एम इज आर पैकी काहीतरी येणार, म्हणजे जर आय असलं तर एम येणार, सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इज येणार, त्याच्यानंतर यू असेल तर आर येणार, त्याच्यानंतर प्लुरल सब्जेक्ट असेल तर आर येणार, त्याच्यानंतर आपल्याला ट्राइंग टू घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टू घ्यायचा आहे, त्याच्यानंतर V1 घ्यायचा आहे। V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिले रूप आपल्याला घ्यायचं आहे। यानंतर आपण या स्ट्रक्चर पासून आय एम ट्राइंग टू प्लस V1 या स्ट्रक्चर पासून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो ते आपण आता शिकणार आहोत। निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण कसे करू शकतो ते पूर्ण त्याची डिटेल पाहूया, एक सेंटेन्स आपण करून पाहूया। लक्ष द्या। हे पहा, इथं आपण सब्जेक्ट घेऊ शकतो। आपण कोणते सब्जेक्ट घेऊ शकतो? तर सगळे सब्जेक्ट घेऊ शकतो, ऑल सब्जेक्ट घेऊ शकतो। आय, वी, यू, ही, शी, इट, दे, अंश, स्वरा आणि स्टुडंट्स हे प्लुरल नाउन आहे, अंश एक सिंग्युलर नाउन आहे, स्वरा एक सिंग्युलर नाउन आहे, आणि हे बाकीचे जे आहेत हे जरी प्रोनाउन म्हणून काम करत असले तरी हे सेंटेन्स मध्ये
सेंटेन्स हे सेंटेन्स मध्ये नेहमी सब्जेक्ट म्हणूनच काम करतात, म्हणून त्याला आपण सब्जेक्ट म्हणायला हरकत नाही. हे पहा आपल्याला फक्त काय करायचं आहे की या बी वर्ब नंतर आपल्याला नॉट लावायचा आहे. समजा जर मी इथं ही सब्जेक्ट घेतला, तर या ही नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, नॉट घ्यावं लागेल. शी घेतला तर आपल्याला काय घ्यावं लागेल, नॉट घ्यावं लागेल. दे घेतला तर आपल्याला काय घ्यावं लागेल, नॉट घ्यावं लागेल. अंश घेतला तर आपल्याला नॉट घ्यावं लागेल. म्हणजे आपण इथं कोणताही सब्जेक्ट घ्या, इथं ही घ्या, शी घ्या, दे घ्या, एखाद्याचं नाव घ्या, फक्त त्याच्यानुसार त्याच्या सिंग्युलर किंवा प्लुरल असण्यानुसार इथं बी वर्ब येणार, त्याच्यानंतर नॉट येणार, त्याच्यानंतर ट्राईंग येणार, त्याच्यानंतर टू येणार, आणि फक्त तुम्हाला V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला जोडायचं आहे टू नंतर. बस एकदम सोपी आहे. याच्यापासून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस करू शकतो. चला पहिले काय घ्यायचं, सेंटेन्स मध्ये पहिले येणार आय, त्याच्यानंतर काय येणार एम, त्याच्यानंतर येणार नॉट, त्याच्यानंतर काय येणार ट्राईंग, त्याच्यानंतर येणार ट्राईंग, त्याच्यानंतर येणार टू. आय एम नॉट ट्राईंग टू स्पीक इंग्लिश. आय एम नॉट ट्राईंग टू स्पीक इंग्लिश. मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहे. याचा अर्थ होते मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहे. यानंतर आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. आपण इथं सब्जेक्ट पण चेंज करू शकतो. एक मी नाव घेतो अंश. अंश कसा आहे, हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यामुळे इथं इज यावं लागेल मला नंतर. त्याच्यानंतर नॉट घ्यावं लागेल. अंश इज नॉट ट्राईंग टू किंवा अंश इज नॉट ट्राईंग टू टीच. टीच म्हणजे शिकवणे. टू नंतर फक्त आपल्याला V1 घ्यायचा आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. अंश इज नॉट ट्राईंग टू टीच. अंश शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. अंश शिकवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. यानंतर आपण नेक्स्ट सेंटेन्सेस घेऊया. एखादं प्लुरल नाउन घेऊया. हे पहा आता आपण वी पण घेऊ शकतो. वी आर. हे पहा वी हा प्लुरल सब्जेक्ट आहे, त्यामुळे येणारा जो बी वर्ब असणार तो आर असणार, कारण वी आर हा आपण नेहमी प्लुरल सब्जेक्ट सोबतच लावतो. तर वी नंतर काय येणार, आर येणार. त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर काय येणार ट्राईंग, त्याच्यानंतर काय येणार टू, त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल V1. वी आर नॉट ट्राईंग टू हेल्प देम. आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. मित्रांनो, आपण या स्ट्रक्चर पासून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे करू शकतो, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसे करू शकतो, ते आपण आता शिकणार आहे. चला हे पहा, आपलं जे स्ट्रक्चर आहे ते आर, त्यानंतर यू, त्याच्यानंतर ट्राईंग, त्याच्यानंतर टू, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क असं आहे. पण तुम्ही म्हणणार सर हे एकदम अचानक कसं काय बदललं, तर हे अचानक बदललं नाही. आपण एकदा पुन्हा समजून घेऊया. हे पहा, एमचा यूज आपण नेहमी कोणत्या सब्जेक्ट सोबत करतो, आय सोबत करतो. इजचा यूज आपण नेहमी कोणत्या सब्जेक्ट सोबत करतो, सिंग्युलर सब्जेक्ट सोबत करतो. सिंग्युलर सब्जेक्ट आलं लक्षात. त्याच्यानंतर आरचा यूज आपण कोणत्या सब्जेक्ट सोबत करतो, प्लुरल सब्जेक्ट. आरचा यूज आपण नेहमी प्लुरल सब्जेक्ट या सब्जेक्ट सोबत करत असतो. त्याच्यानंतर एक्सेप्शन म्हणजे यू जरी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून काम करत असला तरी आपण यू सोबत नेहमी काय यूज करतो, नेहमी कोणता सब्जेक्ट, कोणता बी वर्ब यूज करतो, नेहमी आपण आर यूज करतो. एमचा यूज आपण आय सोबत करतो. इजचा यूज आपण नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट सोबत करतो. आरचा यूज नेहमी प्लुरल सब्जेक्ट सोबत करतो. यू सोबत नेहमी आपण आर वापरतो. आलं लक्षात. हे पहा, आता आपण काय करणार आहोत, सब्जेक्ट घेतो आय, त्याच्यानंतर वी, त्याच्यानंतर यू, ही, शी, इट, दे, एखाद्याचं नाव पण आपण घेऊ शकतो. जसं आता स्वरा, अंश आणि स्टुडंट्स हे प्लुरल नाउन आहे. स्टुडंट्स जे आहेत हे नेहमी प्लुरल नाउन आहे. स्टुडंट जे आहे हे नेहमी, हे स्टुडंट हे प्लुरल नाउन आहे. स्वरा आणि अंश हे सिंग्युलर नाउन आहे.
हे पहा, जसं एमचा यूज आपण नेहमी आय सोबत करत असतो, तर आता एम सोबत जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागते की इंट्रोगेटिव्ह करताना एम जिथं इथं येत असतो तर एम ची जागा बदलून आपल्याला इथं करावं लागते. त्याच्यानंतर काय येणार, ट्राईंग टू येणार, त्याच्यानंतर येणार ट्राईंग टू, त्याच्यानंतर येणार V1, त्याच्यानंतर येणार क्वेश्चन मार्क. हे पहा, त्याच्यानंतर आता V हा प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणजे आपण काय घेतो, प्लुरल सब्जेक्ट असेल तर आपल्याला काय घ्यावं लागते, आर घ्यावं लागते. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपल्याला इज घ्यावं लागते. आय असेल तर आपल्याला बी वर कोणतं घ्यावं लागतो, एम घ्यावं लागते. यू असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतो, आर घ्यावं लागतो. तर चला पाहूया आता. V हा प्लुरल सब्जेक्ट आहे त्यामुळे इथं काय येणार, आर येणार. त्याच्यानंतर ट्राईंग टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क, म्हणजे पुढे ऍज इट इज राहणार. ट्राईंग टू येणार, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आता यू पहा, यू असेल तर आपल्याला नेहमी आर हाच घ्यावा लागते. यू जरी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून काम करत असला तरी आपल्याला आर घ्यावं लागते. आर यू, त्याच्यानंतर ट्राईंग टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. बाकी हे पहा, सब्जेक्टच्या नंतर जो काही पार्ट राहील तो ऍज इट इज राहील आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. फक्त जेव्हा सब्जेक्ट चेंज होते तेव्हा बी वर्ब चेंज होणार. बस आपण तेच या कोपऱ्यात आपण जे लिहित आहे त्याच्यातून आपण ते शिकत आहे. ही जे आहे ना, ही जे हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण काय घेतो, नेहमी इज हा बी वर्ब घेतो, इज. त्याच्यानंतर ट्राईंग टू प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. शी असला तर इज घेतो, इज, कारण इट हा सिंग्युलर आहे, शी सिंग्युलर आहे, ही सिंग्युलर आहे. दे काय, आर काय, दे हा प्लुरल आहे, आर दे. त्याच्यानंतर स्वरा काय आहे, सिंग्युलर आहे. अंश काय, सिंग्युलर आहे. त्याच्यानंतर स्टुडंट्स काय, हा प्लुरल, स्टुडंट्स हा प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आपण आर घेतला. अंश हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इज घेतला. स्वरा सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून इज घेतला. दे हा प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आपण आर घेतला. तुमच्या लक्षात आलं असेल, आता आलं ना. चला आता सेंटेन्सेस करून घेऊया. कसं असतं की सेंटेन्सेस जोपर्यंत तुम्हाला सांगितलं जात नाही तोपर्यंत तुम्हाला स्ट्रक्चरचं ज्ञान येणार नाही. हे पहा, पहिले मी तसा तर यूज असते, तसा तर यूज आपण यूज करत असतो क्वेश्चन विचारताना. कारण यू हा असा असते का, हा सेकंड पर्सन असते. ज्याला तुम्ही क्वेश्चन विचारता तो समोरचा व्यक्ती कोण असते, तो सेकंड पर्सन म्हणजे यू असते. त्यामुळे यूजच जास्त यूज होतोय प्रश्न विचारताना. तरी आपण पाहून घेऊया. स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं, पहिले आर घ्यावं लागते. त्याच्यानंतर स्ट्रक्चरचा दुसरा नंबर आहे यू. त्याच्यानंतर स्ट्रक्चरचा तिसरा नंबर आहे ट्राईंग. त्याच्यानंतर स्ट्रक्चरचा तिसरा नंबर आहे टू. आणि स्ट्रक्चरचा चौथा नंबर आहे V1, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आर यू ट्राईंग टू स्टडी. स्टडी काय, स्टडी म्हणजे अभ्यास करणे, हा झाला V1. आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. तू अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेस का, याचा अर्थ होते तू अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेस का, तू अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेस का. त्यानंतर आपण काय करू, अधिक एक सेंटेन्स करू. फॉर एक्झाम्पल, आपण ही हा किंवा अंश हा सब्जेक्ट जर आपण घेतला तर इथं आपल्याला हा अंश सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला इज घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ट्राईंग घ्यावं लागेल. त्याच्यानंतर टू घ्यावं लागेल. इज अंश ट्राईंग टू स्पीक. शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. टू नंतर आपल्याला V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागते. आणि शेवटी क्वेश्चन मार्क घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. अंश बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अंश बोलण्याचा प्रयत्न करत आहे का, असा अर्थ होते. यानंतर आपण एक अधिक सेंटेन्स घेऊ, दुसरा सब्जेक्ट घेऊ. हे पहा, आपण शी हा सब्जेक्ट घेऊ. इज शी ट्राईंग टू रन. इज शी ट्राईंग टू रन. आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क घ्यावा लागेल. टू नंतर आपल्याला V1 घ्यावं लागते, त्यानंतर क्वेश्चन मार्क. इज शी ट्राईंग टू रन. ती धावण्याचा प्रयत्न करत आहे का, ती धावण्याचा प्रयत्न करत आहे का, ती धावण्याचा प्रयत्न करत आहे का. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस पण या स्ट्रक्चर पासून करू शकतो. आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स केलं, आय एम ट्राईंग टू प्लस V1. आणि त्यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस केले, आय एम नॉट ट्राईंग टू प्लस V1. आणि आता आपण जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस पण शिकलो.
तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.